हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दीप अमावस्या. काही ठिकाणी याला गटारी अमावस्या पण म्हणतात. बाहेरचा आमचा वरांडा मोठा आहे त्यामुळे जास्तच वेळ लागतो लोटून काढायला. तरी ह्यात अर्धाच दाखवला आहे मी, पूर्ण नाही दाखवलेला लोटायला. तर भरपूर वेळ लागतो. तर सकाळ सकाळी इथे ना पक्ष्यांचा किलकिलाट, चिमण्यांचा चिवचिवाट असा येत होता. सकाळ सकाळी खूप प्रसन्न वाटतं असा चिमण्यांचा, पक्ष्यांचा किलकिलाट ऐकल्यानंतर. छान अशी प्रसन्न सुरुवात दिवसाची झाल्यासारखं वाटतं. तर लोटून काढून झाल्यानंतर मी दिवे घासायला घेतले होते. म्हणलं आधी दिवे घासूया, बाकीचं काय काम करत बसले तर मग आवाज आला की लगेच उठतो तो. पण दिवे घासायला बसले तोपर्यंतच लगेच उठला की लगेच तो मोबाईल त्याने कधी घेतला मला कळलं पण नाही. तो बघा मोबाईलमध्ये बघत बसतोय कसा आपला चेहरा. त्याला छान वाटतं आपला चेहरा बघायला त्याच्यामध्ये, त्यामुळे तो बघत बसलाय. तर ठीक आहे, असू दे. मी तोपर्यंत समया आरत्या वगैरे घासून घेतल्या. इथे माझ्या समया आरत्या पितांबरीने नॉर्मल अशा पितांबरीने छान अशा घासून, साबणाने पण घासून धुवून पुसून झालेल्या आहेत. आता मी इथं पुसून घेते. तोपर्यंत तो लागलाय मागे घे म्हणून. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे गटारी अमावस्या, तर ते गटारी अमावस्या नाहीये, तर त्याचा अर्थ असा आहे की गतहारी अमावस्या. तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि गुरुपुष्यामृत योगाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आज आहे गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग आहे, तर त्यानिमित्ताने चाललो आहे स्वामी समर्थाला. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत चला. तर इथे मी स्वामी समर्थांना नेण्यासाठी फुलं आणायला गेलेली आहे. तर इथं मिस्टरांनी व्हिडिओ शूट केलाय त्यामुळे थोडीफार मी दिसते नाही दिसते असं झालंय. तर फुले आणि गजरा घेऊन घरी पण घेतलेत आणि स्वामींना गजरा घेतलाय मी, गजरा. इथे नारळाची झाडं एका लाईनमध्ये किती छान दिसत आहेत बघा. मी नेहमी त्या रस्त्याने जाताना ह्याला एकटक लावून बघत असते, खूप छान वाटते बघताना. तर आता आम्ही आलोय जवळच मंदिराच्या. ते बघा तुम्हाला तिथं मंदिर दिसलं असेल वरूनच. तर आता आम्ही आलोय मंदिरात. तर आता देवदर्शन वगैरे करतो आम्ही. हे बघा इथं बोर्ड पण आहे, श्री स्वामी समर्थ मंदिर. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. हाय गाडी या, चल 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 बाप्पा हाय गाडी ये, बाप्पा करायची या, चल लवकर. तर इथे ना त्यांची पूजा व्हायची होती अजून, ते करायला लागलेल्या पूजा. आणि आरतीला पण जास्तच वेळ होता. विचारलं आम्ही तिथे किती वेळ लागणार आहे, तर म्हणलं तासभर तरी लागेल. त्यामुळे आम्ही काही इतका वेळ थांबलो नाही. आम्ही आता निघालो घरी जाण्यासाठी. दर्शन घेतलं स्वामींचं आणि आम्ही आता चाललोय घरी. कशी चालवायची गाडी मैदान? झाले आता आमचं दर्शन.
आता आम्ही चाललोय घरी. बघा आमच्या स्वामींना फुल आणि गजरा किती छान दिसते. येतानाच स्वामींच्या इथून चिनी गुलाब पण घेऊन आले. हा गुलाबी आणि हा मनी प्लांट पण आणला. एक लावला आहे ऑलरेडी, अजून एक आणला. म्हणलं आहे तोवर दिसतं तोवर घ्यायचा म्हणून घेतला. ह्याच्यामध्ये लावला आहे बघा मनी प्लांट. आत्ता ठेवला आहे तात्पुरता. चिनी गुलाब पण त्यातच ठेवला. आता वेळ नाही आहे लावायला, बाकीचे कामं करायचे. बाळ झोपले तोपर्यंत, त्यामुळे यातच ठेवला आहे आत्ता तात्पुरता. घरी आल्यानंतर मी दूध काढून ठेवलं आणि सगळ्यात पहिल्यांदा झाडून काढायला घेतले. तर झाडून घेते. बाहेरचं झाडलेलंच आहे आधीच. सकाळी गडबड झाली त्यामुळं लगेच गेलो गडबडीनं. लोटून काय काढलं नव्हतं सकाळी घरातलं, तर आता आल्यानंतर लोटून काढते. आता लोटून काढून झाल्यानंतर गोमूत्र घेऊन आले आणि गोमूत्र घेऊन येऊन मी आता उंबऱ्याला हळदीचं लेपन करते. तर गोमूत्रामध्ये हळद थोडंसं पाणी घालून हळदीचं लेपन तयार केले आणि आता मी ते हुंबऱ्यावरती लावते. तर अमावस्याच्या दिवशी गुरुवारी शनिवारी असं हळदीचं लेपन लावलं ना तर आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही किंवा निगेटिव्हिटी दूर राहते आपल्या घरापासून. पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये. सकारात्मक विचार येतात, नकारात्मक एनर्जी निघून जाते आपल्या घरातील. तर छान प्रसन्न असं वाटतं. आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मी छान अशी रांगोळी काढून घेणार आहे त्याच्यावरती. आता माझं हळदीचं लेपन करून झालेलं आहे उंबऱ्यावरती, तुम्ही बघू शकताय. आता हळदीचं लेपन वाळते तोपर्यंत मी वरीचा भात केला. आज मी गुरुवार धरणार होते, तर गुरुवारी म्हणलं उपवासाला पण होईल आणि ह्या दोघांच्या नाश्त्याला पण होईल. नवीन काहीतरी, तेच पोहे उपीट खाऊ वाटत नाही सारखं सारखं, म्हणून नवीन काहीतरी केलं वरीचा भात. तर आता वरीचा भात तिथं शिजतोय तोपर्यंत मी इथे उंबऱ्यावरती रांगोळी काढून घेते. रांगोळी काय जास्त काढलेली नाही, का तर लहान बाळ आहे आणि लहान बाळ काय ठेवत नाही उंबऱ्यावरती रांगोळी, त्यामुळे तेवढीच छोटीशी काढली. आजच एवढा हुंबरा भरून काढली, नाही तर एवढी हुंबरा भरून कधी काढत नाही. तर आज आता म्हणलं गुरुपुष्यामृत आहे आणि हळदीचं लेपन करून अमावस्येला केलेलं आहे, तर आपण छान अशी रांगोळी काढूया म्हणून मी अशी सुंदर अशी पट्टी रांगोळी काढलेली आहे. तर कशी वाटते मला सांगा कमेंट करून नक्की. हळदीचं लेपन झालं, रांगोळी काढून झाली. आता मी देवपूजा करते. देवपूजा छान अशी पितांबरीनं घासून करते आज. तर सगळे देव एकसारखे आधी घासून घेतलेत, परत पाण्याने धुवून स्वच्छ अशा कापडाने पुसून मी पूजा करते देवाची. तरी त्यांना घंटी पुसून ठेवलेली नव्हती म्हणून मी परत एकदा पुसून ठेवण्यासाठी घंटी परत एकदा पुसली. तर माझ्याकडे स्वामी, बाळकृष्ण एवढे 2च मूर्ती आहेत तसं जर बघायला गेले तर. आणि आता इथं माझ्या दिवे पण सगळे घासून सकाळीच स्वच्छ पुसून ठेवलेले होते. तर आता मी दिवे पण एकसारखे लावून घेते. जय 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 माझं बाळ बघा अगरबत्ती लावून आलेलं आहे तुळशीला आणि आता आतमध्ये लावते. तर आता इथे माझी ना देवपूजा पण झालेली आहे आणि दिव्यांची पण पूजा करून झालेली आहे. मी प्रत्येक देवाला आणि प्रत्येक दिव्याला, समईला, प्रत्येकाला असं वेगवेगळं फूल घालून आणि पाकळ्यांचं पण त्याला डेकोरेशन करून छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तर कशी वाटते पूजा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
तर संध्याकाळच्या वेळेस मी ते कणकेचे 5 दिवे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग 5 दिवे पण लावले, समय लावली, 2 दिवे तांब्याचे 2 दिवे होते ते सगळे दिवे लावलेत आणि बाळाचं पण औक्षण करून घेते. इथे मी बाळाला औक्षण करते. तर तो काय शांत बसतच नाही आहे. तो बघा मोबाईलमध्ये तो दिसतोय म्हणून त्या मोबाईलकडे बघतोय आणि अचानक त्याने तोंड फिरवल्यामुळे त्याच्याकडे ती वाफ गेली दिव्याची.